त्यांनी भाषण केलं या ठिकाणी आणि त्यांनी मला सांगितले की तुम्ही आमचा प्रश्न सोडवा. मी बंजारांना धन्यवाद देतो, मग ते तिकडे देतो आणि प्रश्न आम्हाला सोडवायला सांगतो. हे वागणं बरं आहे का? हे बरं तिथं वागलं पाहिजे. तुम्ही वक्तव्य द्या, त्याचा मार्ग काढू. मार्ग याच्या आधी काढले. कदाचित बंजारांना माहीत नसेल की त्यावेळेला केंद्रामध्ये कायदा बदलून घेणं, घटना बदलून घेणं अवघड होतं. म्हणून तात्पुरती तरी काहीतरी मदत केली पाहिजे म्हणून आम्ही एक नवीन कायदा महाराष्ट्रात केला की धनगर समाजाच्या मुलांना मेडिकलला जायचं असेल, लॉला जायचं असेल, इंजिनिअरिंगला जायचं असेल तर त्यासाठी आरक्षण ठेवलं, टक्केवारी ठेवली आणि अनेक मुलं आज डॉक्टर झाली आणि कुठं कुठे गेली.